आता वाजले 7. आज उशीर झाला मला कामावरून घरी यायला. बघा घरातले काम सगळं तसंच पडले, भांडे वगैरे पडले. आणि आता बनवते मी चहा. आणि इकडे चणे भिजायला टाकले ते सकाळी. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललं आहे? झाला का चहा पाणी संध्याकाळचा? आणि मी पण चहा बनवते. आणि इकडे चणे टाकलेत कुकरमध्ये. चणे म्हणजे हरभरे, आपले गावरान हरभरे. सकाळी भिजत टाकले होते, तर मग आता त्याचं भाजी बनवायची. आणि इकडे चहा होतं तयार. आणि चहासोबत बिस्किट खाणार आहे. भूक लागली कामावून आले तर. तांदूळ धुवून घेतले, थोडासा भात बनवते. आधी बसले सुद्धा नाही, थोडंसं फ्रेश झाले. आणि म्हटलं पहिलं चहा प्यावं, मग त्याच्यानंतर काम करते, स्वयंपाक करते. आज काही कपडे वगैरे नाही धुवायला. चला चहा तयार झाला, मी चहा पिते आता. सगळं काम आवरलेलं आहे, भांडे वगैरे घासले, स्वयंपाक झाला. आणि आता मला कपाट साफ करायचं, थोडंसं पुसून घ्यायचं. आणि मग कपडे ठेवायचे त्याच्यामध्ये. आता शिवाय गाठला, अजून बसले नाही मी. थोडंसं आतमध्ये पुसून घेते. बाहेरून पुसले, काल आणलं होतं तेव्हाच पुसलं. खराब नाही, पण त्याच्यावर धूळ बसलेली असते ना, त्याच्यामुळे थोडंसं पुसलं. कपडे ठेवायला बरं पडेल. बसते जरा 10 मिनिटं, जरा बसते. आल्यापासून कामच केलं, 6 वाजल्यापासून. तर कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि बघत जा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि प्रश्न काही पण विचारतात, काही कमेंट करतात. तर कालच्या व्हिडिओमध्ये ते काहीतरी होतं, काय म्हटलं काय नाही, एक कमेंट अशी काय होती काय माहिती. ते काय घरामध्ये लावलंय काहीतरी होतं, पण ते घरात नव्हतं दादा. ते मी कामावर गेले होते आणि तिथं लिफ्टच्या बाजूला उभी होते मी, ते तिथं होतं. काय माझ्या घरातलं नव्हतं ते. अडाणी माणसाला कळतंय कुठे घरातलं, घरात काय म्हणते त्याला, ते काय घरात लावलेलं असतं का? थोडं व्यवस्थित बघायचा व्हिडिओ. कुठे आहे बाबा काय. मी सांगितलं व्हिडिओमध्ये, मी कामावर आले आणि कामावर जायचं आहे मला आता. असं थोडं लक्ष देऊन बघितलं का मग ते डोक्यात येतं. मग बघायचं काय घरात आहे का, घरात लावलं आहे का काय. ते लाईटीचं काहीतरी होतं, ते लाल कलरचं. ते घरात लावलं का, मी आत्तापर्यंत कुठं नाही बघितलं लावलेलं. अरे बाबा, ते आम्हालाही कळतं आहे, आम्ही कशाला लावा घरात. एक कमेंट अशी आली होती, आता कोण होतं ते माहिती नाही. लेडीज होते का जेंट्स होतं, यांनी कमेंट केली, तुम्हाला नवरा आहे का. आता नवरा असो नसो, काय तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ बघायचं, काम करायचं, काही ना काहीतरी प्रश्न विचारतात आपले. नवऱ्याचं काय करायचं, व्हिडिओ बघायचं, काम करायचं का नवरा बघायचा आहे माझा.
हं? व्हिडिओ बघायचे, नाही आवडले तर लोटून द्यायचं वर, नाही बघायचे दुसरे बघायचे. हं? सपोर्ट करायचा द्यायचा सोडून, व्हिडिओ बघायचे द्यायचे सोडून, काही ना काहीतरी आपलं उकरून काढायचं, विचारायचं काही ना काहीतरी प्रश्न. असे प्रश्न विचारले का, अशा कमेंट केल्या का, मग काय बोलावं मला का समजत नाही, मग कळत नाही, असं होतं. सरळ सरळ आपलं व्हिडिओ टाकायचे, बघायचे, बाकीचं काय करायचं. आवडले तर बघायचे, नाही आवडले तर नाही बघायचे. असं म्हणजे आपले काही चांगले आहेत भाऊ बहीण, ते बघतात व्हिडिओ, सपोर्ट करतात, सबस्क्राईब करतात, ज्यांना आवडतं ते. आणि काहीतरी आपले असते तर मुंगल्या करायला, ते आपले काहीतरी असे खोदून प्रश्न विचारतात, असे काही पण. टाईम आल्यावर सांगेल ते पण आता नाही सांगू शकत मी काही. आणि आता सध्या बोलायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे मी. आणि काही गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर नाही सांगायच्या, असं असतं. फक्त आपलं व्हिडिओ टाकायचे, बघायचं काम तुमचं आहे. माझं व्हिडिओ टाकायचं काम आहे. तुम्हाला आवडले तर बघा, नाही आवडले तर नका बघू. ज्यांना आवडते ते बघते. केली सुरुवात 2 पैसे कमवायचं तर टाकू द्या व्हिडिओ. बघायचं काम तुमचं आहे, बघायचे का नाही बघायचे. माझं काम तर मी करणार आहे, टाकणारच आहे व्हिडिओ. तुम्ही असे प्रश्न विचारल्यावर मग जरा चिंतेत बसते, मग मी जरा चिंता वाटते मग मला जरा. आपल्या आहेत म्हणजे काही गोष्टी आपण नाही सांगू शकत, सोशल मीडियावर नाही सांगायच्या आपल्याला. फक्त आपलं व्हिडिओ टाकायचं काम करायचं, असं असतं. जेव्हा टाईम येईल ना सांगायचा, तेव्हा मी नक्कीच सांगेन. आता नाही सांगू शकत मी काहीच. सांगायला गेलं तर लय मोठी कहाणी. मला परत मागं जायचं नाही, मागं जाऊ नका देऊ मला पुढं जायचं. पुढं जायचं आहे, मागं वळून नाही बघायचं. मला पुढं जायचा प्रयत्न करते मी, तर मला करू द्या. आणि जेवढं माणूस हसून राहतं ना, त्याच्या मागं काहीतरी दुःख लपलेलं असते. आणि मी हसून राहण्याचा प्रयत्न करते. आणि सांगता मला रडायला पण लावू नका आता परत. असे प्रश्न काही विचारतो नका. चांगल्याच कमेंट करत जा आणि व्हिडिओ बघत जा. सांगायला म्हणजे जेव्हा सांगेन तेव्हा सांगेन मी. अजून टाईम आहे त्या गोष्टीला. वाटलं मला सांगावं कधी तर मी सांगेल काही गोष्टी, नाही वाटल्या तर नाही सांगणार. पण सोशल मीडियावर शक्यतो माझ्या घरातल्या गोष्टी मी सांगत नाही आणि सांगायच्या पण नाही मला. जेवढं असून खेळून माणूस राहतं तेवढं राहू द्या. गाण्याचे व्हिडिओ टाकत असते, शॉर्ट व्हिडिओ टाकत असते, हसून जरा आपलं एन्जॉय करायचं टाकत असते. मी कधी व्हिडिओमध्ये रडलेले तुम्हाला दिसले का? आता 1.5 वर्ष झाले माझ्या चॅनल सुरू केलेलं. कधी घरातलं सांगितलं नाही, कधी रडलेली दिसले नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, कधीच नाही. किती दुःख असलं ना आपलं इथं मनात ठेवायचं, जगानं सांगून काय.
जाऊ दे, बोलून तुम्हाला रडायला आवडेल. त्याच्यामुळे मी नेहमी हसून करून राहते. वरून दिसतं माणूस चांगलं, पण आतमध्ये दुःख असतं ते दिसत. त्याच्यामुळे मी सरळ सरळ व्हिडिओ टाकत असते. आपला स्वयंपाक केला, कामावर गेलं, घरी आलं, हेच आपले व्हिडिओ टाकत असते. काही गोष्टी आपल्याला नाही सांगायच्या. जितकं माणूस अजून घेऊन राहतं ना, त्याच्या पलीकडे दुःख आपल्याला असतं. पण त्याच्यावर ते दुःख बाजूला करून आपल्याला जगायचं. आतापर्यंत व्हिडिओमध्ये कधी नाही रडले. हा व्हिडिओ थांबवते. सांगण्याच्या आधीच मला रडायला लागलं आणि मग सांगायच्या पण नाही काही गोष्टी. फक्त तुम्ही व्हिडिओ बघत जा.